कस्टमरला टिकवून ठेवण्यासाठी सर्व्हिस महत्वाची का प्राइस? दोन्ही विषय आहे. तर प्राइस मध्ये ज्यावरती प्राइस पण इम्पॉर्टंट आहे आणि सर्व्हिस पण इम्पॉर्टंट आहे. आता फॉर एक्झाम्पल फोन आपण बघतो की बाबा 7,000चा फोन येतो, 1.5 लाखाचा पण फोन येतो. आमच्या इंडस्ट्रीमध्ये फॉर एक्झाम्पल जो माणूस 600चा प्रोडक्ट विकतो, आम्ही 10,000ला विकतो. जो माणूस 15 मध्ये काम करतो, आम्ही 1.5 लाखामध्ये काम करतो. ह्याच्यामध्ये सर्व्हिस आणि प्राइस मॅटर नाही करत, मॅटर करतो व्हॅल्यू. तुम्ही व्हॅल्यू किती ऍड करू शकता. जर तुम्ही सपोज एक सिंपल आपल्याकडे थंब रूल आहे, सपोज 8,000चं प्रोडक्ट कुणाला दिलं, त्याच्यामधून कमीत कमी त्याला 1 लाख रुपयाचा फायदा झाला पाहिजे. ज्यावेळेस तुमची व्हॅल्यू जास्त असते, प्राइस मॅटर करत नाही. हे प्राइस फक्त मेंटल बॅरियर आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे जर व्हॅल्यू तुम्हाला जर विकता आली जबरदस्त पद्धतीने, आणि मार्केटिंग त्याच्यात खूप जबरदस्त रोल प्ले करतं. तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे, प्रेझेंट करता आलं पाहिजे, आणि लोकांना सांगावं लागत नाही. समोरचा पण माणूस क्वालिटी त्याला कळतं, लक्झरी, क्वालिटी, प्रीमियम, बेस्ट बेस्ट सगळं कळतं. तर मला असं वाटतं की सर्व्हिस हे तुमचा पहिला विषय, हा व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा. सर्व्हिस का चांगली पाहिजे, तुम्हाला रिपीट बिझनेस आणता आला पाहिजे, कारण मग तुमचं रिव्ह्यू मेंटेन होता, ब्रँडिंग मेंटेन होती, मार्केटमध्ये लई निगेटिव्ह टॉक होत नाही. सर्व्हिस खूप इम्पॉर्टंट आहे. सर्व्हिस जर चांगली डिलिव्हर केली तर रिपीट बिझनेस वाढतो. कुठलाही बिझनेस घ्या, मला मग सांगितल्याप्रमाणे 60-70% बिझनेस आमचा रिपीट बिझनेस मध्ये येणार.